नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत विचित्र ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, आज आमचा लाचचा दिवस आहे. 5 दिवस इतक्या भराभर गेले कळलं पण नाही. तर आम्ही आता ब्रेकफास्ट केला. 8:30 पर्यंत ब्रेकफास्ट होता आणि 9:30 पर्यंत आम्हाला क्रूजला बाहेर निघायचं आहे. त्यामुळे कालच आम्ही आमचं लगेज वगैरे सगळं प्रिपेअर केलं होतं. तर आता आम्ही घेतोय. ऑफकोर्स इतक्या मेमरीज आहेत. माझी तरी आतापर्यंतची बेस्ट ट्रिप आहे आणि अशा क्रूज डेफिनेटली क्रूज लास्ट नसणार आहे. अशा बऱ्याच क्रूज आपण करत राहू असं मी ऋषीला सांगेल. त्याला काय वाटतंय? खूप मस्त, म्हणजे आतापर्यंतची बेस्ट वेकेशन होती आणि असं फार आता खरंच असं वाईट वाटतंय. पाय निघत नाहीये इथून. पण नाही, आता ह्याच्या पुढे म्हणजे आता मला कळलं की लोक एवढी का क्रूज वेकेशन्स करतात किंवा एवढी त्याची क्रेज का आहे. खरंच खूप मस्त आहे आणि परत येऊया. ही नक्की शेवटची क्रूज ट्रिप नाहीये. तुला काय तर आता पुढच्या क्रूजचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आता क्रूज करायची आपण. ही क्रूज एवढी भारी आहे. आता हीच क्रूज मला एवढी भारी वाटली की याच्यापेक्षा भारी अजून काय असणार. पण अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही असं म्हणतात. आता बघायचं. तुला क्रूजची ट्रिप कशी वाटली रे? फक्त चांगली वाटली. खूप मस्त, खूप मजा केली तू. आम्हाला क्रूज कशी वाटली तुला? छान छान. हा ना, झोपेत सध्या. मंडळी, सो आता आम्ही निघालेलो आहोत की वेस्टला. काल व्लॉग केला नाही कारण की काल फुल आम्ही थकून गेलो होतो. सगळ्यांनी आराम केला रूम मध्ये जाऊन. सो तुम्ही बघितलं असेल की क्रूजवरनं निघाले आणि त्याच्यात आमचं कस्टम वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही एअरपोर्टला गेलो, कार पिक केली. कार पिक करून आम्ही रूमवर आलो. रूमवर जेवलो, झोपलो, संध्याकाळी गप्पा मारल्या, मूवी बघितला, टाइमपास केला आणि मग आज सकाळी लवकर उठून आता आम्ही निघालेलो आहोत की वेस्टला जायला. की वेस्टला 3-4 गोष्टी आम्ही करणार आहोत. त्याच्यातला पहिला आहे सदर्न मोस्ट पॉइंट. तर आम्ही पहिले आमचा मॅप लावला सदर्न मोस्ट पॉइंटला. तिकडे आम्हाला जायला आहेत 3.5 तास. सो आमचा ETA आहे 12चा. सो तिकडे सदर्न मोस्ट पॉइंट झाल्यावर आम्ही जेवणार आहोत. सो आता आपण जाऊया आणि या ही जर्नी एन्जॉय करूया. खूप मस्त रोड असणार आहे कारण की फ्लोरिडा पासनं की वेस्ट ऑलमोस्ट लाईक 100 मैलचा जो रोड आहे तो ब्रिजवर पूर्ण पाण्यात आहे तो. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला समुद्र असणार आहे. त्याच्यामुळे ते पण दाखवायला, कॅप्चर करायला मजा येईल. सो मी ते कॅप्चर करतो आणि तुम्ही पण तो सीन एन्जॉय करा. सो मंडळी, आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत की वेस्टला. 3.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आहानाने मस्त 2 तासाची झोप घेतली गाडीमध्ये आणि मी पण एक 15-20 मिनटं झोपलेलो कारण की मी सकाळी हेडेकची गोळी घेतली होती. त्याच्यामुळे थोडा आराम केला आणि बाकीचे पण मस्त मजा करतात आणि खूप सुंदर क्लायमेट आहे. थोडंसं ऊन आहे जास्त. बट आता आम्ही चाललो आहोत सदर्न मोस्ट पॉइंटला. सो सदर्न मोस्ट पॉइंट हा खूप फेमस आहे फोटोज काढण्यासाठी. सो तिकडे जाऊन आपण फोटो काढणार आहोत आणि खूप भारी वाटतंय.
काय ग? घर दिसते हे सदर्न मोस्ट घर इन USA आहे आणि त्याच्या पुढेच हा सदर्न मोस्ट पॉइंट. इकडे लोक सगळे फोटो काढतात आणि त्याच्यासाठी लाईन बघा किती आहे मोठी. सो नेत्रा वगैरे सगळे ऑलरेडी लाईन मध्ये उभे आहेत. आता मी जाऊन त्यांना जॉईन होतोय. सो इकडे फोटो काढतात सगळे आणि सदर्न मोस्ट पॉइंट आणि बघा लाईन किती लागली आहे. या पॉइंट पासून क्युबा 90 माइल्स आहे ऑलमोस्ट. नारळ पाणी विकत घेतलेलं आहे. इकडे $60चा एक नारळ पाणी म्हणजे महाग पण आहे कारण की इकडे दुसरं नारळ पाणीचं दुकान नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही 4 नारळ पाणी घेतले पण त्याने आम्हाला $25ला 4 नारळ पाणी दिले आणि त्याने त्याला डायरेक्ट ड्रिलच मारला म्हणजे एकदम काम फिट. ह्याच्यावर डायरेक्ट ड्रिल झालं. झालेलं आहे आणि इथे समुद्राच्या जवळ एक रिसॉर्ट आहे तिथे आम्ही लंच केलं आणि त्या पॉइंटवर जातो आणि फोटो क्लिक करतो. हा एक फोटोसाठी स्पॉट आहे. समुद्रामध्ये त्यांनी असा एक तयार केलेला आहे आणि या समुद्राला लागूनच बरेच रेस्टॉरंट आहेत. फोटोज काढायला आलं आणि बाजूला तिथे बरेच रिसॉर्ट आहेत आणि त्याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला फिश, लॉबस्टर, श्रिम्प वगैरे खायला मिळेल. तर आता आम्ही काल आम्ही सर्च केलेलं की बेस्ट काय काय तर आमच्या तसं 2 पॉईंट झालेले आहेत. तर आज बघूयात आपल्याला काय काय करता येतं. आम्ही या एजला आलेलो आहोत. खूप भारी लोकेशन आहे. आता आम्ही चालत निघालो आहोत पुढचे पॉईंट्स बघण्यासाठी. तर जिथे पोचायचं आहे तिथे 25-30 मिनिटाचा रस्ता आहे आणि आम्ही ठरवलं की चालत जाऊया आणि जरा एक्सप्लोर पण करायला मिळेल. चालता चालता बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतील, बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. तर त्या एकाच ठिकाणी 3 स्पॉट आहेत. एक तर आहे सनसेट पॉईंट, त्यानंतर फिशला सुद्धा आपण फीड करू शकतो आणि रम मेकिंगचं सुद्धा तिथे हे आहे म्हणजे रम डिस्टिलरी सुद्धा आहे तिथे. तर आम्ही ठरवलं की आपण चालतच जाऊयात. सेंटरला थांबलेलो आहे. अर्धा रस्ता पार केला. अजून आम्हाला 15-20 मिनिटं चालायचं आहे. तर आम्ही आता इथे ड्रिंक घेतो आणि ते होल पायनॅपल किंवा कोणता आहे. क्रूजवरती एवढे ज्यूस आणि हे प्यायची सवय झालेली. आम्ही सगळं नॉर्मल कॉलेज पितो. ज्यूस पिणार आहे. ज्यूस जरा काय खाणार आहे? काय पिणार आहेस? तुला कुठला आवडतो? फेवरेट हा का? हा आवडतो. पण हे तर आईस्क्रीम. आता काय करायचं पण? हे पिना कोलाडा ड्रिंक घेतलेलं आहे जे तिने फ्रेश पायनॅपलचं बनवून दिलं आम्हाला आणि ते बघा तिकडे ऑलरेडी रडणं चालू झालं आहे ड्रिंक प्यायला. To the top 10 on America's Got Talent. Watch this. I know you'll clap for this one because right after this,
I'm going to ask a young fella from the audience to repeat exactly what I'm doing. Check it out, y'all. She's a local. Thank you. Can I ask you a question? Have you ever been to India? You're going now. Come over here, Sugar. I'd like to introduce to you one of the Beach Boys. Introduce yourself. Introduce yourself. Introduce yourself. You like, huh? Your wife is watching you. Yeah, I know. Okay, watch carefully. सो आम्ही आता रिटर्न जाताना थकलो कारण की आहाना बिलकुल स्ट्रोलरमध्ये बसायला रेडी होत नव्हती, कंटाळली येते कारण की ऑलमोस्ट आता संध्याकाळ होत आली आहे. भरपूर फिरणं झालं, भरपूर चालणं झालं आणि त्यात तो एक जो कोण शो करत होता त्याने एवढं पकवलं, ऋषीला पकडून दिलं त्याने. मला त्याने पकडून दिलं, बोलतो की चल हे कर ते कर. मी त्याला बोललो शेवटची 2 मिनिटांमध्ये करायचं असेल तर कर, नाही तर मी चाललो. कारण की आम्हाला परत रिटर्न 3.5 तासाचा ड्राईव्ह आहे आणि जास्त लेट चालणार नाही कारण की आता ऑलमोस्ट 5:15 झाल्यात. सो आम्ही 5:30 पर्यंत निघायचा प्लॅन करतो जेणेकरून आम्ही 8 वाजेपर्यंत ॲटलीस्ट घरी पोहोचू. घरी जाऊन जेवण वगैरे करायला लागेल आणि थोडं मागवायला पण लागेल फूड आणि मग आराम पण करायला होईल. आपल्याकडे कशा रिक्षा असतात असे छोटे तशी आहे, पण आता हे इलेक्ट्रिक सायकल आहे आणि त्याला हे मागे अटॅच केलं तिथं आपण 3 जण बसू शकतात. समोरून तुम्हाला दाखवते की कसे आणि मागे भक्ती आणि गिरीश वगैरे आहेत. नमस्कार. आज जरा वेगळं, आज मी व्हिडिओची स्टार्टिंग करतेय. तर आता मी आलेलो आहे एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क म्हणून एक नॅशनल पार्क आहे आणि इथे मगरी आणि म्हणजे क्रोकोडाईल आणि ॲलिगेटर अशा इथे खूप आहे आणि आपण आता एका बोटीमध्ये बसणार आहोत आणि त्याला मागे पंखा आहे. सो त्या पंख्याने ती बोट रिपेल होऊन पुढे जाते. सो अशा बोटीत बसून आपण आता मगरी बघायला जाणार आहेत आणि मुलं जरा घाबरली आहेत. गंधार लगेच म्हणता क्रोकोडाईल नको, क्रोकोडाईल बघायला जायचंय. सो चला तर आता बघूयात काय कसं आहे. आम्ही पण खूप उत्सुक आहोत. ही डील आम्हाला ग्रुप 1 वर मिळालेली आहे, हे लक्षात घ्या. इथे तिकीट महाग आहे. ऋषीने ग्रुप 1 वर डील शोधलेली आहे, त्यामुळे आमचे जवळपास 30 ते 40% पैसे वाचले. सो इकडे आता नेत्रा वेवर फॉर्म भरायला लागलेली आहे. हा मॅन्डेटरी आहे वेवर फॉर्म प्रत्येक फॅमिली वाईज. सो ही बघा, ही अशी बोट आहे, याच्या मागे हा असा पंखा आहे मोठा आणि त्यांचा एक टूर गाईड जो असतो तिकडे वरती बसलेला असतो आणि इकडे असे आम्ही बसणार आहोत. सो ती बघा, ते लोक येतात ना. आता बसलेलो आहोत आणि आम्हाला असे मोठे हेडफोन्स दिलेले आहेत कारण की आवाज खूप येणार आहे मागे फॅनचा. आणि आहारा बघा, They're all excited to go for tours. ही जी एलिगेटर तुम्ही बघताय ती ऑलमोस्ट लाईक 9 ते 10 इयर ओल्ड आहे. एलिगेटर्स बघून झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत इंडियन रेस्टॉरंटला कारण की भूक लागली. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की रेस्टॉरंट
शोधत नको बसूया, कोणतं खायचं काय खायचं, सरळ जाऊन इंडियन रेस्टॉरंटला जाऊया आणि ताव मारूया. आम्हाला 3 एलिगेटर्स बघायला मिळाले आणि वरती होते, 2 लेफ्ट साईडला, 1 राईट साईडला होता आणि खूप क्लोज बघायला मिळाले. त्याच्यामुळे मजा आली. फक्त थोडा उन्हाचा त्रास झाला कारण की बोट होती 35 ते 40 मिनिटाची आणि ऑलमोस्ट आता 1 वाजला, त्याच्यामुळे एकदम डोक्यावर सूर्य. सो आल्यावर आता गाडीत बसल्यावर खूप भारी वाटते कारण की AC चालू आहे. नंतर कसं वाटलं? एलिगेटर्स तू कधी बघितलं ते आधी? मग पहिल्यांदा बघून तुला कसं वाटलं? तू घाबरलास का? हो घाबरला, थोडस घाबरला. आणि आहा ना तू? आहानाचा मागे काहीतरी चालू आहे, एकटीचं खेळते ती मस्तपैकी. काय झालं ग? काय नाही, मम्मीने काहीतरी मस्ती केली आणि म्हणून आहाना रडायला लागली. आणि एलिगेटर्स आणि भक्ती गिरीशने एक प्रश्न विचारला की एलिगेटर्स आणि क्रोकोडाईल मध्ये डिफरन्स काय असतो. तर ते म्हटले एलिगेटर्स म्हणजे गोड्या पाण्यातले असतात ते, आणि क्रोकोडाईल म्हणजे जे सॉल्ट वॉटरमध्ये पण राहू शकतात. आणि क्रोकोडाईल्स असतात ते जास्त डेंजरस असतात फॉर ह्युमन्स. सो आता आम्ही इकडचा काय एलिगेटर टूर झालेली आहे, जेवतो आता आणि मग परत आमचा रस्ता जाणार आहे बे साईड मार्केट वॉचला, मियामीला, साऊथ बीच. आता आम्ही आलेलो आहोत बे साईड मार्केट प्लेसला. सो मगाशी बावरची रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवलो, बफेट होता त्याच्यामुळे खूप भरभरून जेवलेलो आहोत आणि आता आलेलो आहोत बे साईड मार्केट प्लेसला. मला माहित नाही की तिकडे काय काय असतं, बट आय हर्ड की चांगली जागा आहे फिरायला, शॉप्स वगैरे पण आहेत आणि काही शोज वगैरे पण असतात आय गेस. सो तिकडे आलो आता. मला पण एक्झॅक्टली माहित नाही काय काय, पण आजूबाजूचा एरिया तर खूप मस्त आहे, सगळी झाडं वगैरे आणि मोठ्या मोठ्या उंच बिल्डिंग्स वगैरे पण आहेत. तर आता आतमध्ये जातो आणि बघूया तिकडे काय आहे. तर आम्ही आलेलो आहोत बे साईड मार्केट प्लेसला आणि खूप सारे शॉप्स आहेत. मॅग्नेट घेतलं आणि आहानाचं तोंड बघा, ऑलरेडी पर्स पाहिजे म्हणून रडायला लागलेली आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत स्काय व्ह्यू मियामी बघायला. गिरीश इकडे तिकीट काढतोय, आहाना ऑलरेडी डान्स करते. हाय. आणि इकडे हार्ड रॉक कॅफे आहे, त्याच्यामध्ये जोरदार म्युझिक चालू आहे. मजा येते काय? क्रूज बघ. हो ना, तर दाखवलं की दादा तुला मजा येते का? घाबरलास? मजा येते थोडंसं. स्काय व्ह्यू मध्ये आम्ही एकदम टॉपला आलेलो आहोत आलो आपण टॉपला. मला चाललो खाली आणि आता खालती पण चाललेलो आहोत. कधी आलो ग? अरे डाऊन टाउन मियामीचं. मजा आली. वरती गेला तू, ब्रिजच्या वरती गेलास तू. आनो मग काय तर आना से हाय 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 हाय. हाय. आता स्लो हाय. केलं त्यांनी.
आम्ही जाऊन आता निघालेलो आहोत. तिकडे आम्ही स्काय व्ह्यू मियामी केला आणि आता घेतलेला आहे पिना कोलाटा. सो पिना कोलाटामध्ये एक पाईनॅपलच्या मधलं पण होतं, पण ते जर प्यायचं असेल तर आम्हाला थांबून प्यावं लागलं असतं त्याची मजा घ्यायला. पण आम्ही आता कारमधनं परत साऊथ बीचला चाललोय, त्याच्यामुळे आम्ही कपमध्ये घेतलं जेणेकरून आमचा टाइम वाचावा आणि मी मग कारमध्ये ह्याची मजा घेऊ. आता आम्ही निघालो साऊथ बीचला जायला, तर आपण साऊथ बीचला जाऊया आणि तिकडे भेटूया. सो ह्या ज्या बोट दिसत आहेत त्यातनच आम्ही गेलो होतो क्रूजला. म्हणजे ही बोट नाही, पण आमची क्रूज इकडेच लागली होती रॉयल कॅरेबियनची. आणि ही आता कोणती आहे, आय गेस ही नॉर्वेगन आहे. किती ह्यूज शिप दिसत आहेत. क्रूजेस हे दिवस चालली बाई क्रूज. ए ही बो ओसिस ऑफ द सीज. ही पण हीच आहे ती रॉयल कॅरेबियनची. ते पण हो हो लोक मग वरती आता सुटणार आहे ना. हा ओएसिस खूप मोठी आणि ते वर ते बघ ते सूट वगैरे आहेत तिकडे बघ. हा. मीडियावर बघ. आणि ही कोणती चालली आता, ही सेरेनेड ऑफ द सीज. ही पण रॉयल कॅरेबियनची, पण ही लहान आहे. ही लहान आहे क्रूज. वा आम्ही साऊथ बीचला पोहोचलेलो आहोत आता आणि इकडे फुल मरीन ड्राईव्ह सारखा फील येतो, कारण की हा रोड आहे आणि या साईडला हा मागे बीच आहे. सो हा पूर्ण रोड आहे ज्यावर रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि या साईडला पूर्ण बीच आहेत. आम्ही आता बीचवर चाललो आहोत. सनसेट ऑलरेडी झालेला आहे, पण आम्ही ऍटलीस्ट बीचचा फील घ्यायला आता बीचवर चाललो आहोत. 6:30 झालेले आहेत, लेट आलं त्याच्यामुळे सनसेट पण आमचा मिस झाला. 5:30 वाजता सनसेट होता, पण मग मिस झाला. पण ठीक आहे, आता शांततेत बसू, ऊन पण नाहीये. हा काय आहे ते, काय आहे काय आहे काय आहे हे तिकडे काय आहे ना. आता आम्ही एक्सप्लोर करून आलो आणि मजा आली. आम्हाला येता येतात 7 वाजता, कारण आम्ही इंडियन स्टोरला गेलो. पण 6 माईलचा रस्ता होता, पण त्याला पार करता करताच 25 मिनिटं लागले, कारण की इतकी ट्रॅफिक आहे इथे. आणि आता करणार आहोत मॅगी. खूप बाहेरचं खाल्लं आहे, बाहेरचं खाऊन कंटाळा आले म्हणून आता शेवटी मॅगी करतो. म्हटलं घरीच थोडंसं खाऊया. आणि ते जेवायचं असेल तेव्हा परत ऑप्शन्स पण सिलेक्ट करावा लागतो की काय आणायचं काय नाही आणायचं सगळं. त्यापेक्षा बेस्ट आहे की मॅगी करूया, मॅगी खाऊया. आणि पण आता दूध केलं, तिला पण स्मोक मध्ये, त्याच्यामुळे ती पण ऑलमोस्ट झोपली आहे. आणि आता आम्ही पण मॅगी खाऊ आणि मग उद्या आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे सिन्सिनाटीला जायला. म्हणजे उद्या आमची फ्लाईट आहे दुपारी 2:30 वाजता सिन्सिनाटीला जायला. सो आता आम्ही खातो पहिले आणि मग मी आज भेटलोय. काल आपण मॅगी करताना भेटलो होतो आणि आता डायरेक्ट आम्ही आलेलो आहोत सिन्सिनाटी एअरपोर्टला. आज आहे परतीचा दिवस आणि आमची फ्लाईट जस्ट लँड झाली सिन्सिनाटीला. हाय कर. सो सिन्सिनाटीला आम्ही पोहोचलेलो आहोत. आमची क्रूज ट्रिप खूप भारी झाली. आपण आता प्रत्येकाची मतं जाणून घेऊया की क्रूज मध्ये कसं वाटलं सगळ्यांना. गिरीश तुझ्यापासून स्टार्ट. खूप मजा आली. असं वाटत होतं की क्रूज वरून परतच येऊ नये. भक्ती तुला काय वाटलं? खूप मजा आली. आणि काल जेव्हा रिअलाइज झालं की आता उद्या परत सिन्सिनाटीला चाललोय आणि सकाळी पण की अरे आता बॅक टू रियालिटी, उद्यापासून ऑफिस सुरू. आता आलेलो आहे परत. ऑलरेडी मंडे चालू झालेलं आहे. हो, असं नाही की जाऊन सॅटर्डे संडे आहे. पण ठीक आहे, बघूया उद्या. मंडे चालू झालं. उद्या एकदा सुरू झालं ऑफिस की तुला काय म्हणायचंय?
मला काहीच नाही. मला हेच म्हणायचं की मी परत जाणार. परत. मला हेच सांगायचं की परत ट्रिप प्लॅन कर. पण काय आता परत सिन्सिनाटीला गेल्यावरती काय ना काय प्लॅन असतात त्याच्यामध्ये परत मी बिझी होऊन जाणार. न्यू इयर आहेच आहे आता. बस असे प्लॅन आमचे होतच असतात. सो आम्ही आज 11 तारीख आहे आणि ऑलरेडी 15, 16, 17 या तीन दिवसाला आमच्या पार्ट्या लाईनअप झालेल्या आहेत. आणि 24 ला एक पार्टी, 31 ला पार्टी, त्याच्यामुळे फुल शेड्यूल बिझीच आहे. सो आता ही व्हिडिओ मी इकडेच संपवतो आणि आपली जी क्रूज टूर होती त्याची जी सिरीज होती ती पण आज इकडेच संपणार आहे. सो ही व्हिडिओ इकडे संपूया. जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा बाय बाय, सी यू.